बॅट्समन बॉलरला जज करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस होता, ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा वेळेला नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनकडून घाई पाहायला मिळाली. म्हणून असं म्हणतात मित्रांनो की सत्पर तुमचं जे लक्ष जे असतं ना, लक्ष विचलित होऊन द्यायचं नसतं क्रिकेटमध्ये. खेळपट्टीवर असताना देखील स्ट्रायकरच्या बॅट्समॅनचा काय कॉल आहे, नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समॅनचा काय कॉल आहे, या सगळ्या गोष्टी बाबी तपासून पाहायला लागतात. परंतु या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ निघून गेली, कारण तंबूत गडी मात्र माघारी परतलाय. यावेळेला स्ट्राईकला जाईल पुन्हा राजेश, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन नामदेव. यावेळेला जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात मिड विकेट. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 2 धावा. पहिला चेंडू सुंदर चेंडू, सुंदर फटका होता, पण मिसअंडरस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गडी गमवावा लागला. दुसऱ्या चेंडूवर सुंदर प्रहार, 2 धावा. यावेळेस रिव्हर्स शॉटचा केला जातोय अटेम्प्ट. पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र तिसरा चेंडू निर्धाव पडतोय. 3 चेंडूंचा संपतोय खेळ आणि या 3 चेंडूनंतर उंबरमाळी या संघाची धावसंख्या 2 वर स्थिरावलेली. अनिकेतचं कौतुक करावं वाटेल. स्लॉकचं जेव्हा जेव्हा त्याच्याकडून षटक हाताळलं गेलंय तेव्हा तेव्हा समोरच्या फलंदाजांना बंदिस्त करून जखडून ठेवण्यामध्ये त्याला आलेलं यश अप्रतिम आहे. या वेळेला फुलंदाजांचा चेंडू लाईन पकडण्यामध्ये माहीर समजला जातो अनिकेत. सुंदर गोलंदाजी, टिचून भेदक, तिखट आणि प्रभावी मारा अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की या स्लॉकच्या षटकामध्ये समोरच्या फलंदाजावर दडपण टाकायचं असेल तर यापेक्षा वेगळं अस्त्र तुमच्याकडे दुसरं कोणतं नाही. सुंदर गोलंदाजी अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक, मिडॉफचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 1 धावेपासून रोखलं जाऊ शकत नाही. या एका धावेनं उंबरमाळी या संघाची धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 3 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू 5 चेंडू अप्रतिम टाकले गेले. 5 चेंडू मध्ये पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलाय. यावेळेला चेंडूच्या वेगामध्ये बदल. नो मॅन लँड मध्ये चेंडू मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून अतिथी कक्षाला सलामी देणारा हा पहिला डावातला उत्तुंग षटकार. 6व्या चेंडूवर आलेला हा षटकार. या 6 धावांनी उंबरमाळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. 5 चेंडू 3 अशी धावसंख्या होतीये. दगडी सुरुवात होते का 30 चेंडूंचा हा पहिला डाव आहे आणि 30 चेंडूंच्या पहिल्या डावामध्ये जर तुम्ही 5 पर्यंतची बदल मारू शकला असता तर पुढच्या येणाऱ्या 24 चेंडूवर एक वेगळं दडपण तुम्हाला सहन करावं लागलं असतं. परंतु अशा वेळेला शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार निश्चित आत्मविश्वास वाढवणारा असेल. हम भी रखते हैं दमखम हे मात्र स्वतःहून सांगणारा हा षटकार असेल आणि त्यामुळे समोरच्या दिग्गज संघासमोरच्या दिग्गज गोलंदाजांसमोर आम्ही देखील आमच्यामधल्या खेळाचा दर्जा, आमच्या खेळामधली गुणवत्ता सिद्ध करू शकतो हे मात्र या वेळेला उंबरमाळी संघाचा नामदेव सांगून गेला. स्ट्राईकला जाईल बॅट्समन गणेश. राजेशच्या परतण्यानंतर नामदेवने जे बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, लो फुल टॉस, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वेगामध्ये बदल, त्याला दिला गेला सन्मान. चेंडू होई निर्धाव आणि बॉलिंग मार्कवर बॉलर असेल दिनेश. एक डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर समोरच्या फलंदाजांमध्ये आत्मविश्वास वाढला होता. त्या आत्मविश्वासाला खतपाणी न घालता आपलं मनोबल कसं वाढवता येईल याचा प्रयत्न. पुन्हा लोअर फुल टॉस. या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात अलॉंग द कार्पेट. उगी 1 धाव आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आता पुढे पोहोचेल ते मात्र 1-0-10. 1 0 10 धावा. 2 चेंडू आतापर्यंत दिनेशच्या माध्यमातून जे आले ते एक वाखाणण्याजोगे आहेत. समोरच्या फलंदाजांना त्याच्याकडे मात्र मोठं प्रत्युत्तर नाही आहे. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाचे मनसुबे ओळखलेले मनसुबे उधळवले गेले आणि सुंदर गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवर या दोघांमधल्या संघर्षामध्ये स्वतः दिनेश मात्र स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना, गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातला 4था चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे बॅट्समन नामदेव आणि या वेळेला मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणारा नामदेव लॉंग ऑन रिजन मध्ये आसमानी सलामी देताना चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 1-6. 1 16 धावा. 16 या धावसंख्येवर धावा पोहोचलेले आहेत. पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले गेले. फलंदाजांना कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली नाही.
एक ज्याला म्हणतो आपण फुल लेनचे बॉल होते, गुड लेंथवरचा एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला, बॅट्समनने स्टेप आउट केलं, त्याला देखील तिथं बीट करण्यामध्ये यश आलं होतं बॉलर दिनेश याला. नंतर यानंतर पहिल्या 3 चेंडूवर जज केल्यानंतर नामदेव स्ट्राईकला आलाय. नामदेवनं पाहिलं की आता जर यापुढचा एखादा डॉट बॉल आपल्या संघावर एक वेगळं दडपण देऊन धावसंख्या जी वेगानं आपण पुढे सरसवण्याचा प्रयत्न करतो तिला कुठेतरी रोख लावला जाईल. या सगळ्या गोष्टींना जर तिलांजली द्यायची असेल, या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका नामदेवच्याच माध्यमातून लॉंगॉनच्या डोक्यावरून दिनेशच्या चेंडूला खऱ्या अर्थानं आसमान दाखवणारा षटकार पाहायला मिळाला. 16 या धावसंख्येवर पोहोचलाय संघ. अजूनही दुसऱ्या षटकातले 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि या मॅच मध्ये उंबरमाळी संघ दाखवतोय की आता आम्ही ही संघर्षाचा शंखनाद केलाय, आम्ही ही रणशिंग फुंकलाय, कारण आमचं ही स्वप्न आहे SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021चा टायटल विनिंगचा, शीर्षक या किताबाचा मानकरी ठरण्याचा. आणि म्हणून आम्ही या मैदानात उतरण्याच्या अगोदरच मनाशी खुणगाट केले होते. समोरचा शत्रू प्रतिस्पर्धी किती बलाढ्य असला तरी आपल्या कारकिर्दीतला आजवरचा सर्वोत्तम खेळ सादर करत क्रिकेटला भेट देईल असा विजय साजरा करायचा. या वेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, त्यावर हलकेच कट केलं गेलं अलॉंग दी कार्पेट. कुपूरच्या दिशेने खेळलेला फटका नंदन वेल स्टॉप. ओके, एका धावेवर मानावं लागेल समाधानी. एका धावेने संघाची धावसंख्या 1717 एकावर 7 17 या धावसंख्येपर्यंत. या षटकातला शेवटचा चेंडू, 5 चेंडूंचा खेळ झालाय, 8 धावा आतापर्यंत मोजल्या गेल्या दिनेशच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते असनगाव संघाकडून. या षटकातला शेवटचा चेंडू या वेळेस आपल्या रडारमध्ये नाही आहे. लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी या संघाची धावसंख्या 188 एकावर 8 18 धावा, एक बाद 18 धावा. पहिलं षटक 9 धावांचं, त्यामध्ये एक गडी बाद झाला होता. दुसरं षटक 9 धावा, ज्यामध्ये एकही गडी गमावला नाही आहे. 9च्या सरासरीने या धावा जमवायला सुरुवात केली उंबरमाळी संघानं. अजूनही 18 चेंडूंचा खेळ आहे. हा संघर्ष कुठेतरी संत गतीने चाललेला असेल, कुठेतरी या मॅच मध्ये थोडाफार आत्मविश्वास तुम्ही गमावला असेल, तर अजून 18 चेंडू तुमच्या हातात आहेत आणि गमावलेला आत्मविश्वास कमावताना मात्र तुम्हाला आक्रमक स्वरूपाची वाटचाल करावी लागणार आहे. मित्रांनो, क्रिकेट आहे, वेळ आणि खेळ कधी बदलेल माहिती नाही, परंतु त्याला पर्याय म्हणून तुम्हाला सजग, तत्पर, सावध ही भूमिका बाळगावी लागते. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही तत्पर असता, सजग असता, सावध असता, त्या क्षणाला तुम्हाला माहित असतं आपल्या आजूबाजूला काय घडतंय. आणि घडणारं माहीत असलं की मग मात्र तुम्हाला हेही कळेल की नेमका आपण कोणत्या मार्गाने चालायचा. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये, या क्रिकेटमध्ये, या खेळामध्ये तुमच्या वाट्याला आलेली परिस्थिती ही तुमच्या बाजूनं, तुमच्या मनाजोगतीच असेल अशी नाही, परंतु प्राप्त परिस्थितीला तुमच्या बाजून झुकवण्याची शक्ती आणि सामर्थ्य देखील हे तुमच्यामध्ये असतं. त्या दिशेने वाटचाल करा. एक उत्तम फिरकीपट्टू नंदन बॉलिंग मार्कवर सुंदर चेंडू, फुल लेंथ, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून झालाय घोषित क्षेत्रात, ज्याला डिक्लेअर झोन असं आपण म्हणतो. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 1919 एकावर 9 19 धावा. एक डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला नंदनच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, म्हणून या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी असतं. संघात जेव्हा जेव्हा अडचणीत असतो किंवा संघ सुस्थितीत जरी असला तरी आपली लय मात्र कायम ठेवली जाते. यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज चेंडू निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि बसेल हा दुसरा झटका उंबरमाळी संघाला. यावेळेस 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिले, 2 उत्तुंग षटकार ज्या फलंदाजाने आपण ज्याच्या बॅटमधनं खेळताना पाहिलं, एक आक्रमक स्वरूप दिला गेलं होतं उंबरमाळी संघाला. एक वेगळी वाटचाल, एक वेगळी धावसंख्येला आकार दिला गेला होता. आणि त्या नामदेवकडून मात्र आता संपूर्ण संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याच नामदेवकडनं आता मात्र निराशा होताना. तीन चेंडू, एक धाव आणि एक गडी बाद करण्यात यश आलं आहे तर गोलंदाज नंदन याला. का कर्णधारानं या फिरकीपटूला या क्षणाला निमंत्रित केलं, त्याला माहित होतं समोर नामदेव आहे,
एक आक्रमक फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे. याला जर रोखायचं असेल तर नंदन शिवाय आपल्याला दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही आहे. या वेळेला पुन्हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेनं पिच झालाय. पडल्यानंतर मिडल स्टंपच्या दिशेनं वळतोय. चेंडू खाली राहतोय, वेग घेतोय. परिणाम स्वरूप बॅट्समन बेट होऊन चेंडू जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. पुन्हा एकदा अजय आहे स्ट्राईकला. या वेळेला प्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू आतापर्यंत झाले, 4 बॉल डॉट आणि त्या डॉट मध्ये एक विकेट. सुंदर गोलंदाजी. जी गोलंदाजी मगाशी प्रशांत सर आपल्याला शिरपुरी संघाच्या फजल पठाण या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. सुंदर अप्रतिम चेंडू. त्याला देखील सन्मान दिलाय. मोठा फटका खेळण्याची कोणती जोखीम पत्करली गेली नाही. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20-20 2/0-20 या धावसंख्येवर. पहिले षटक 9 धावा, दुसरं षटक 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश आलंय ते बॉलर नंदन याला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, कारण समोरचा संघ आसनगाव दिग्गज संघ ज्यांच्याकडे खोलवरची फलंदाजी आहे. एकतर आपल्या कर्णधारांना नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि जर पहिल्यांदा तुम्ही बॅटिंगचा निर्णय घेतला असेल आणि समोरच्या संघासमोर जर टार्गेट उभे करणार असाल, समोरच्या संघाला जर इन्व्हाइट करणार असाल चेससाठी, आमंत्रित करणार असाल पाठलाग करण्यासाठी, तर मग मात्र तुमची एक सगळ्यात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे 30 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा, जेणेकरून तुमचे गोलंदाज ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघासमोर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करण्यासाठी उतरतील त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये देखील एक आशा असली पाहिजे की इतक्या धावा आपल्यासाठी पूरक आहेत वाचवायला, इतक्या धावा आपण वाचवू शकतो. हा विश्वास स्वतः गोलंदाजांना निर्माण झाला पाहिजे. इतकी धावसंख्या आपण उभारली पाहिजे. 18 चेंडू म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर लागल्यात. लुस्कोच्या दिशेनं सामना चालू झाला आणि अशा वेळेला तर संघाचा तारणहाण बढण्याकरता या दोन्ही फलंदाजांना आक्रमक खेळी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. कारण SM चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या रणसंग्रामामध्ये जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल आणि शानमध्ये ऐटमध्ये दिमाग खात जर पुढच्या फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर मग मात्र तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन खेळ करावा लागेल. कारण विजेते कोणत्याच वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट या पद्धतीने करतात. म्हणून इतिहास रचतात. त्या इतिहासाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न चेंडूनं उंची गाठली, अंतर गाठू शकला नाही आणि आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये परतावा लागेल यावेळेला बॅट्समन अजय याला. बॉलिंग मार्कवर इरफानच्या या षटकातला 4थ्या षटकातला पहिला चेंडू. अजयकडून अपेक्षा होती, स्वतः कर्णधार आहे मात्र निराशा करून परतेल. उंबरमाळी संघ अतिशय सुंदर कामगिरी करत या स्तरापर्यंत पोहोचला, या फेरीमध्ये पोहोचला. एक चांगली सुरुवात देखील त्यांच्याकडून झाली होती. नामदेव, राजेश, गणेश मात्र हे माघारी परतल्यानंतर या वेळेला चेंडू बाहेर निघालाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका, सुंदर कव्हर ड्राईव्ह, मात्र अवघ्या 2 धावांवर मानावं लागेल समाधान. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 22 या धावसंख्येवर. 4 चेंडू या षटकातले इरफानच्या षटकातले शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा तुम्हाला इथून मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल मित्रांनो, तरच तुम्ही या मॅच मध्ये आव्हान निर्माण करू शकता. यावेळेला पुन्हा एकदा लिडिंग एज लागली, चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी या एका धावेनं पुन्हा उंबरमाळी संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 23 या धावसंख्येवर. मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पोहोचायचं असेल ना मित्रांनो, असं म्हणतात की नाही, जर इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावं लागेल. आता मात्र समोरचा संघ किती दिग्गजायचा विचार करायचा नाहीये. यावेळेला चेंडू आहे हवेत. यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक दोघांच्या दोजरेत नजर घालतायत, मात्र चेंडू पडेल मधोमध. एका धावेसाठी मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं उंबरमाळी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 24 धावा. आपण बघत आहात मित्रांनो, गौरवजी जगे आणि साईस्फुट शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असणाऱ्या SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021चा आजचा अंतिम दिवस आणि हा सामना. यावेळेला ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिस टायमिंग शॉट,
परतावं लागेल माघारी, कारण कर्णधार सचिन घोडके यावेळेला येतो आउट. या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक 4 बाद आणि 24 या धावसंख्येपर्यंत मजल मारले उंबरमाळी संघानं. यावेळेला आसनगाव संघाच्या सहकार्यांमध्ये एक वेगळ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर या संघाला गुंडाळण्याचा त्यांच्याकडून जो प्रयत्न झालाय, कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचा जे त्यांचं मानस होतं, एक ध्येय होतं, ते ध्येय मात्र खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 25 धावा. अजूनही या पहिल्या डावातले शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि मग आता खऱ्या अर्थानं प्रशांत सर, जर या मॅचमध्ये तुम्हाला येणाऱ्या गोलंदाजांना त्यांच्या हाती जर डिफेन्स करण्यासाठी चांगला स्कोर जर ठेवायचा असेल, एक वेल फायटिंग टोटल जर आपल्याला उभी करायची असेल, तर मात्र या 6 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हे षटक शेवटचं जवळपास 15 धावांचं तरी मिळालं पाहिजे. पण मात्र नंदन आहे स्ट्राईकवर. लेग ब्रेक करण्यामध्ये एक माहीर मानला जाणारा गोलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, वैध स्पिन खेळण्याचा प्रयत्न झाला. शेवटी एज घेऊन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि बसेल हा 5वा झटका. थँक्यू सो मच. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत नंदनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या स्पेलमध्ये देखील आपल्या 6 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. एक गडी बाद करण्यात नंदनला यश आलं. वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन पुन्हा नंदन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिल्याच चेंडूवर एक मोठा हदरा दिला गेला. या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर नंदन पुन्हा एकदा होईल सज्ज. दुसरा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फुल लेंथचा चेंडू. आता मात्र फलंदाजाला पहिल्या चेंडूपासून नंदनचा सामना करताना जी अडचण येते ती नंदनच्या वैयक्तिक 8व्या चेंडूपर्यंत नंदनसाठी कोणतंही प्रत्युत्तर आतापर्यंत उंबरमाळी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं नाही. या वेळेला चेंडू पडल्यानंतर पुन्हा बाहेर जातोय निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत या डावामध्ये तब्बल 9 चेंडू टाकले गेलेत नंदनच्या माध्यमातून आणि या 9 चेंडूंपैकी 7 चेंडू डॉट काढले, निर्धाव काढलेत या पठ्ठ्यानं. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न लांग द कार्पेट. पाहूया क्षेत्ररक्षक तिथं आहे तैनात स्वतः सचिन खोडके सर. चेंडू स्टॉप केला जाईल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 1 धाव धावून पूर्ण. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 26. 2 6 26 धावा. हे षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा नंदन सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय आणि अशा वेळेला त्याला माहित आहे नॅचरल अँगलचा देखील वापर करतोय. त्याचा एक पुरेपूर फायदा उठवला जातो. चेंडू पडल्यानंतर वेगानं बाहेर निघतोय. बॅट्समन त्या चेंडू पर्यंत पोहोचायच्या अगोदर चेंडू बेट झालेला असतो. या वेळेला फटका चुकलाय आणि गडी मात्र आपली विकेट वाचवण्यापासून मुकलाय. परतावं लागेल माघारी. अप्रतिम षटकाने या डावाची झाली आहे सांगता. 2 षटकांचा स्पेल टाकला गेलाय नंदन याच्याकडून आणि केवळ या 12 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या गेल्या आणि 3 विकेट घेतल्यात त्या नंदन यानं. 30 चेंडूमध्ये उंबरमाळी संघाचा धावसंख्या झाली आहे ते 26 धावा आणि जिंकण्याकरता विजयासाठी आवश्यक असतील आसनगाव संघाला 30 चेंडू आणि 27 धावा. समीर अधिकारी कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. यापुढील होणारा सामना दिया स्पोर्ट्स गंगारोड विरुद्ध
यामधला विजेता संघ म्हणजेच उंबरमाळी आणि असनगाव यामधला जो संघ विजयी होईल तो पुढचा सामना खेळेल दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाविरुद्ध सेमीफायनलचा दुसरा सामना. दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाहीये. यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. दिया स्पोर्ट्स गंगारोड 30 चेंडू आणि 27 30 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय तो असलगावचा संघ. लो स्कोर मॅच आहे, कमी धावसंख्या आहेत आणि या वाचवायच्या असेल तर मग मात्र वेगळी जादुई गोलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे. कारण सलामीला या क्षणाला असलगाव संघाकडून दोन दिग्गज खेळाडू या ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्या फलंदाजीची यांच्या आक्रमक फलंदाजीची दखल घेतली जाते असा कॅन्डी आणि सचिन खोडके हे दोनही फलंदाज टेनिस क्रिकेट विश्व ज्यांच्या नावाने हादरलं जातं असे दोन्ही फलंदाज यावेळेला 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघाकडून ओपनिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग या उंबरमाळी संघाकडे तितकी चांगली गोलंदाजी आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पहिली फलंदाजी याच्यासाठी करतोय की धावा कितीही निघाल्या तरी बॉलिंगमध्ये आम्ही मात्र त्या धावा वाचवू शकतो, इतक्या ताकदीची गोलंदाजी आमच्याकडे आहे. आणि म्हणून बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर सागर, स्ट्राईकला असेल बॅट्समन कॅन्डी, नॉन स्ट्राईकला असेल सचिन. धावा हव्यात जिंकण्यासाठी आणि पुढच्या फेरीत सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 30 चेंडू 27 धावांचा हरण संग्राम. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू त्याला स्पर्श करून निघून जाईल पुढे. निर्धाव चेंडून तर मात्र सागरनं केली आहे सुरुवात. समोर कॅन्डीला पहिला डॉट बॉल काढून आता मात्र वाढला असेल आत्मविश्वास. पाहूया या वाढलेल्या आत्मविश्वासाचा फायदा स्वतः गोलंदाज सागर किती उठवतोय. आपल्या संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देतोय का, दोन मोठे झटके देतोय का, मॅच मध्ये रंगतदारता आणतोय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र या पुढच्या चेंडूपासून आपल्याला मिळायला सुरुवात होतील. तुर्तास तरी पुन्हा वळूया या मॅचकडे. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे बॉलर सागर, बॅटिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन कॅन्डी. 29 चेंडू 27 धावा. त्यावरचा पहिला चेंडू कमेंट्री बॉक्सला सलामी देण्याकरता निघून जाईल, सीमा पार. नयना रमेश षटकार. चेहऱ्यावरची चिंता, त्याच्या मनातील प्रश्नांची कलबत्ते आणि सरबत्य या सगळ्यांचीच उकल करून देणारा, कारण दुसऱ्या चेंडूवर आलाय स्मॅश करणारा षटकार. या वेळेला पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय हुक करण्याचा प्रयत्न, मात्र स्लोवर वन ज्याला म्हणतो ना आपण संत गतीचा चेंडू, त्यामुळं बॅट्समनला काही रीड करता आली नाही लाईन. परिणामी झालाय बीट, चेंडू होईल डॉट, निर्धाव. 3 चेंडू बिनबाद 6 धावा. समीकरण बदललं गेलं. आता मात्र जिंकण्याकरता 27 चेंडू आणि 21 धावांची गरज. या वेळेला पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आता मात्र पाहायला मिळते. ज्या टप्प्यावर यश मिळतं, ज्या टप्प्यावर कॅन्डीला कुठेतरी अडखळताना पाहतोय हा गोलंदाज, तो टप्पा सोडत नाहीये, ती लाईन सोडत नाहीये आणि त्या लेंथ वरून भरकटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मित्रांनो, कामगिरीत सातत्य राखले आणि प्रयत्न प्रामाणिक असले ना की अपेक्षित असणारे यश देखील दोन्ही हात फैलावून तुम्हाला कवेत घेण्यासाठी तत्पर असतात. यावेळेला लो फुल टॉस, इनसाइड आउट फटका, चेंडू निघून चाललाय सीमा पार, कॅन्डी स्टाईल चौकार. चौकारानिशी असनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता बिनबाद 10 धावा.
या षटकातला शेवटचा चेंडू सागर याचा एक षटकार एक चौकार या षटकामध्ये कॅन्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा डप्प्याचा चेंडू फुल केलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र एक धाव धावून निघेल पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आसनगाव या संघाची धावसंख्या होईल 1-11. एकावर एक 11 धावा. दिया स्पोर्ट्स गंगारोड. अकरा धावा अजून विजयासाठी 24 चेंडू आणि 16 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर अजय. 30 या क्रमांकाची जर्सी परिधान केलेला. या वेळा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगांच्या दिशेने चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. क्षेत्ररक्षक तन्मय तिथे मात्र तैनात. एका धावेवर मानावं लागते समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-12. एकावर 2 12 धावा. समीकरण बदललं गेलंय. 23 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची गरज. तर स्ट्राईकला आहे सचिन खोडके. या मॅचवर सर्वाधिक षटकार मारण्याची पसंती देणारा हा बॅट्समन यावेळेला हुक केलाय. चेंडू निघून चाललाय डिफाईन लेगच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. सचिन स्टाईल चौकार. अजूनही 22 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन्ही फलंदाजांच्या मनात प्रशंसर असेल की लवकरात लवकर आपण आज स्कोर चेस करूया पाठलाग करूया. कारण सध्या गोलंदाजीमध्ये काही दम वाटत नाहीये. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडली गेली परंतु खूपच बाहेर निघून गेलाय. पंच गणेश डिंगोरे शहापूरचा मिस्टर 360 एबीडी बळून ज्याची ओळख आहे त्यांचा इथं वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 17 या धावसंख्येवर. जिंकण्याकरता अजूनही 22 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा बोला अजय सज्ज. पाहूया या 10 धावा किती प्रयत्नानंतर निघतात. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न लागले. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षकानं बघता बघता झेल सोडलाय. कदाचित याचं वर्णन दशरथ पाटील सरांनी खूप छान केलं असतं जर ते आता मायक्रोफोनवर असते. परंतु ते सध्या ब्रेक घेतलायत विश्रांती करतायत. एक धाव या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 118. एकावर 8 18 धावा. जिंकण्याकरता आवश्यक असतील 9 धावा. 21 चेंडू आणि 9 धावांची असेल गरज. समोर आहे बॅट्समन कॅन्डी. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू अप्रतिम फुल पॉवरफुल चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार.
जाते 4 धावा 5 धावा जर तुम्हाला हव्या असतील आणि अशा वेळेला जर तुम्हाला या 5 धावा म्हणजे तुमच्यासाठी खूपच कमी वाटत असतील ना मित्रांनो, तर बघ मात्र येणारी वेळ तुमच्यासाठी गंभीर असू शकते. अप्रतिम चेंडू लेग स्टंपला पिच झाल्यानंतर यष्ट्यांवरून निघून जातो आणि मी म्हटलं होतं की जर समोरच्या संघ जिद्दीवर जर पेटला ना मित्रांनो, तर मग मात्र तुमच्या या 5 धावा देखील तुम्हाला 50 धावांसारख्या वाटायला लागतील. म्हणून कोणताही क्षण कोणती वेळ 4 धावा माफ करा, या 4 धावा तुम्हाला 50 धावांसारख्या वाटायला सुरुवात होईल. कारण कोणती वेळ आणि कोणताही क्षण, या क्षणांना कमी समजायचं नसतं, वेळेला समजायचं नसतं. या वेळेला स्लो गतीचा चेंडू यॉर्कर लेंथ अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 24 या धावसंख्येवर. विजयासाठी आवश्यक असतील आणखी 3 धावा. समोर आहे सचिन खोडके. आता मात्र एक वेरिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न करतील. या वेळेला अप्रतिम गोलंदाजी सागरकडून आतापर्यंत पाहायला मिळते आणि समोरचा आसनगाव संघ कोणता धोका पत्करण्याची जोखीम घेण्याची यावेळेला कोणती तयारी दाखवत नाही. त्यांना माहित आहे एक सहजरित्या आपण हा सामना जिंकलोय. जोखीम पत्करून संघाच्या या खात्यामध्ये आणखी विकेटची का भर घालावी. 14 चेंडू 2 धावांची गरज. हा वेल एक्साइडच्या दिशेने टोलालेला फटका अवघ्या एका धावेवर मानेल समाधान. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 26 2 6 26 धावा. स्कोर इज लेवल नाव. आता मात्र एका धावेची गरज स्ट्राईकला. पुन्हा सचिन. पाहूया एक धाव या संघाकडून कशी केली जाते वसूल किंवा या एका धावेसाठी किती केला जातोय संघर्ष. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय फाईन लेगच्या दिशेनं वन बाउन्स सीमा पार चौकार आणि या चौकारासह धावा आणि जवळपास 4 विकेट ज्यानं आपल्या स्पेलमध्ये काढल्या. त्या बॉलर नंदनला इन्व्हाइट केलं जाते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. आणि मी विनंती